प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस आली असं पाहायला मिळत आहे। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस आली आहे। अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खाती आहेत। खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आलेत। प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावेही समता पतसंस्थेत 4 खाती आहेत। खातेदारांचे जबाब घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आतापर्यंत 33 खातेदारांनी आपले जबाब नोंदवले। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांना नोटीस देण्यात आली आहे। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकरांच्या बहीण आहेत। शिर्डी पोलिसांकडून त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे। पतसंस्थेत खाती असल्यावरून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस पाठवण्यात आली आहे। तर भोंदू प्रकरणात आता प्रतिभा चाकणकरांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। समता पतसंस्थेच्या व्यवहारावरून ही नोटीस पाठवण्यात आल्याचं कळतंय। यावर आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्याला अधिकची माहिती देतील। मनोज, काय सांगाल? नक्कीच शिर्डी पोलिसांकडून समता पतसंस्थेतील खात्यांची चौकशी सुरू आहे आणि यामध्ये प्रतिभा चाकणकर यांच्या नावानं जवळपास 4 खाती आहेत। त्यांच्या मुलाच्या नावानं 2 आणि प्रतिभा चाकण यांच्या नावानं 2 अशी खाती आहेत। त्यावर 2,40,00,000 अधिकचा व्यवहार झालेला आहे। त्यामुळे चौकशीसाठी पोलीस प्रतिभा चाकणकर यांना आज त्यांनी रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीस मिळाल्यानंतर पुढच्या 5 दिवसात त्यांना तपासासाठी हजर राहावं लागलेलं आहे। शिर्डी पोलिसांनी या खात्यांची चौकशी करताना अनेक मोठे कारनामे जे आहेत ते भोंदू अशोक खरातचे समोर आणले आणि त्यामुळे सर्वांचे धाबे जे आहेत ते जाणले आहेत। जे खातेदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे खाते बनावट आहे आणि आमच्या सह्या देखील नाही। मात्र आता प्रतिभा चाकणकर काय पोलीस तपासामध्ये सांगतात किंवा माहिती देतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर प्रतिभा चाकणकरांच्या जबाबातून काय अजून नवीन माहिती समोर येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस आली आहे। भोंदूबाबा प्रकरणात समता पतसंस्थेच्या व्यवहारावरून प्रतिभा चाकणकरांना नोटीस पाठवण्यात आल्याचं कळत आहे।